नमस्कार. आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी. माणगाव विशेष. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून माणगाव येथे नर्सिंग कॉलेजला मान्यता प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यातील हे पहिले BSc नर्सिंग कॉलेज असून ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी खासदारांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. शेकडो विद्यार्थ्यांची आता गैरसोय दूर होणार. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यक्षम आणि तत्पर खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नानंतर माणगाव येथील शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती विठाबाई मारुती गोगावले या BSc नर्सिंग कॉलेजला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. अशा प्रकारचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची मान्यता मिळालेले रायगड जिल्ह्यातील पहिलेच कॉलेज ठरले आहे. या नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाल्यामुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय आता दूर होणार आहे. या चालू शैक्षणिक वर्षापासून BSc नर्सिंग कॉलेजला 60 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत, अशी माहिती खुद्द संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णाभाई गांधी, शाळा समिती चेअरमन नरेंद्र गायकवाड, श्रीमती विठाबाई मारुती गोगावले, BSc नर्सिंग कॉलेजचे चेअरमन डॉक्टर गौतम राऊत, प्राचार्या महरोष सनगे, नितीन बामुगडे, अंकिता साबळे, औदुंबर गायकवाड आणि पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या विठाबाई मारुती गोगावले नर्सिंग कॉलेज या कॉलेजला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली असून या कामी खासदार तटकरे साहेब यांनी विशेष प्रयत्न करून आम्हाला मान्यता दिलेली आहे. त्या वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री मुश्रीफ साहेब यांच्याकडनं ही मान्यता मिळवण्यासाठी स्वतः माझ्याबरोबर आले होते 2 वेळेला आणि त्यामुळेच या मान्यता आम्हाला मिळालेली आहे. आणि या कॉलेजमध्ये साधारण 60 विद्यार्थ्यांना एका वेळेला ॲडमिशन देता येईल आणि त्यामुळे आपल्या भागातल्या गोरगरीब लोकांना या ठिकाणी शिक्षण मिळू शकेल नर्सिंगचं. आणि BSc नर्सिंग या कोर्सला मान्यता मिळालेली आहे आणि सबसिडरी कोर्स आम्ही पुढे चालू करणार होतो. ANM GNM वगैरे हे सबसिडरी कोर्स आहेत, त्या पाठीमागचे पूरक कोर्सेस आहेत, तर ते नंतर चालू करणार होतो आम्ही. परंतु आता ह्या मेन कॉलेजला मान्यता मिळालेली आहे आणि ह्या विभागातल्या लोकांना, या जिल्ह्यातल्या इतर संलग्न असलेल्या 2 जिल्ह्यातल्या लोकांना निश्चित याचा लाभ होईल असं मला अपेक्षित आहे. ते प्रोसेस आहे पुढे. आता ती प्रोसेस पूर्ण केल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ॲडमिशन चालू केलं जाईल. ऑनलाईन कॉलेज जे आहेत आपल्याला काय त्याचा अधिकार नाही आहे, ऑनलाईन आहेत ते, त्यामुळे ते तिकडे सेंट्रलाइज ॲडमिशन आहेत, तिकडे आपण हो चालू 25-26पासून ॲडमिशन परवानगी मिळालेली आहे आणि वेळेत परवानगी मिळालेली आहे, त्यामुळं त्या वर्षी चालू होईल. 100% सर्व जागा भरल्या जातील.